भोंदू राजेंद्र गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि आज 5वा दिवस आहे. त्याला संगमनेर सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करणार आहेत. आत्ता आपण संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आहोत. संगमनेर तालुका पोलीस स्टेशननी त्या पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि त्याला आता कोठडीचा आतमध्ये ठेवलं असलं तरी आज त्याचा 5वा दिवस आहे पोलीस कोठडीचा आणि त्याला आज संगमनेर सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. आपण एकंदरीतच पाहिलं तर तंत्रमंत्राने तो दुर्धर आजार बरे करण्याची कला त्याच्यात अवगत होती असा तो दावा करत होता आणि त्यामध्ये त्याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनीसुद्धा PCNDT कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल होण्यासाठी जे अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय आहे तिथेच अर्ज केला होता. परंतु आता जिल्हा रुग्णालयाने संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला चिकित्सक जे आहेत त्यांना नोटीस पाठवली आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता यापुढे त्याच्यावरती काय होणार हे तर त्याच्यावरती PCNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असूनच आज त्याला संगमनेर सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहे. तर संगमनेर तालुका पोलीस हे 7 दिवसांची पोलीस कोठडी मागणार असून आता न्यायालय त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देतं आहे की त्याला न्यायालयीन कोठडी देतं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.